वैभव पालकरच्या अपघातास कारणीभूत असणाऱ्या आयशर डेपो चालकास पोलिसांनी पकडले। 6व्या दिवशी आरोपीला पकडण्यात यश। पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणाऱ्या वैभव पालकर उर्फ राजू याचा 4 मे 2025 रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी 7:45च्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत अपघाती मृत्यू झाला। अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। मात्र या अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला। पोलादपूरसह रायगड जिल्ह्यात क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वप्रिय असणारा राजू याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती। या सर्व गोष्टींचा पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढत होता। मात्र पोलीस यंत्रणेकडून अपघातानंतर विविध पथके शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आली। पोलादपूर पोलिसांनी या तपासात अथक मेहनत आणि परिश्रम घेत रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा हे जिल्हे गाठून CCTV फुटेज तपासले। या अपघाताबाबत पालकर यांच्या परिवाराची मंत्री नामदार गोगावले यांनी भेट घेऊन सांत्वन केले। पोलीस यंत्रणेला तातडीने आरोपी व गाडीचा शोध घेण्याचे निर्देश दिले। त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली। पोलीस यंत्रणेने हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करत अहोरात्र मेहनत करून कोलाड ते खेडपट्ट्यातील रस्त्यालगत शेकडो CCTV फुटेज पोलीस टीम व पालकर परिवाराचे हितचिंतक यांच्या माध्यमातून प्राप्त केले। त्या आधारे अपघातास कारणीभूत गाडीचा शोध लावण्यात यशस्वी ठरले। CCTV फुटेज पाहता अतिशय बेजबाबदारपणे आयशर टेम्पो आरोपीकडून चालवण्यात आल्याचे वास्तव समोर आले। सदर अपघातातील आयशर टेम्पो मालकाचे लोकेशन मालेगाव येथे ट्रेस झाल्यानंतर पोलीस पथक सदर ठिकाणी रवाना होत असताना सदर गाडीचा सुगावा खेड येथे लागल्यानंतर पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी DYSP काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड SP यांच्या अधिपत्याखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास अधिकारी PSI पवार व सहाय्यक हवालदार भुजबळ यांना दिलेल्या सूचनेनुसार खेड ते माणगाव सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली। खेडवरून निघालेली गाडी पोलादपूर येथील पोलीस हवालदार सुतार यांच्या निदर्शनात येताच पाठलाग करून जुना टोल नाका येथे गाडी व आरोपी चालक यासह क्लीनर यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। सुरुवातीला सदर अपघाताबाबत उडवाउडवीची उत्तरे देणारा आरोपी यांनी पोलिसी काक्या दाखवताच पोपटासारखा सर्व बोलू लागला। सध्या अपघातात कारणीभूत आयशर टेम्पो क्रमांक MH42 BM 3741 गाडीसह आरोपी चालक व साथीदार असे पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी घेण्यात आले आहेत। पोलिसांच्या कार्यतत्पर कामगिरीमुळे पोलादपूरसह सर्वत्र पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। सदर आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकर परिवाराने केली आहे।